कुणकेश्वर बीचवर मेटल डिटेक्टिंग करताना इतक्या काही भन्नाट वस्तू आम्हाला सापडल्या, त्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. आणि त्यामध्ये सोन्याच्या वस्तूंचा देखील समावेश आहे. आणि या सोन्याची आम्ही गोल्ड टेस्टिंग देखील केली आणि त्याचे रिझल्ट काय आले हे पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे गाइस, मी धीरज आणि मी हर्षद. तुमचं पुन्हा एकदा मोकोबा बी बंटर या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत कुणकेश्वर समुद्र किनाऱ्यावर. पण यावेळेस मात्र जरा पुढे न जाता आम्ही थोडं या साईडला आलो आहोत. तुम्हाला दिसत असेल मंदिर किती लांब आहे. तर अजिबात वेळ न घालवता आपण मेटल डिटेक्टरने ह्या भागात चेक करूया, कारण इथे आम्ही आधी कधीच चेक केलं नाही होतं. चला तर मग बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय सापडतं. या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. तर मित्रांनो, मशीन तर ऑन झाली आहे. बघूया पहिल्या बीप मध्ये काय सापडतंय. आणि मित्रांनो, आज समुद्राचा आवाज खूप आहे, त्यामुळे आवाज किती येणार मशीनचा पण आवाज मी वाढवलाय, पण कदाचित आमच्याकडून रिडिंग मिस होऊ शकते. ओके, पहिलीच रीडिंग आली आहे काय? हो, हे बघ. तर मित्रांनो, इथे वेडिंग शूटिंग पण चालू आहे आणि सगळे पर्यटक सुद्धा आले आहेत. पण गर्दी असल्यामुळे आम्ही ह्या साईडला आलोय, कुणकेश्वर बीचच्या एकदम साईडला. तिकडे पर्यटकांच्या वस्तू पडलेल्या आहेत, ते इथे पण येऊ शकतात. हा बघा, बीच पूर्ण असा इकडेपर्यंत पसरलाय, वस्तू वर पण फेकले गेल्या. त्यामुळे आम्ही इथे हा भाग निवडलाय. बघूया इथे काय सापडतंय वेगळं. तर पहिलं रीडिंग आलंय, बॉटल कॅप होता. तर सुरुवात बॉटल कॅबनेच झाली आहे. तर चांगलं काय सापडलं तरच दाखवू तुम्हाला. आवाज कसा येतोय काय माहिती नाही, पण बघू. बॅगा वगैरे इथे आणून ठेवल्या आहेत आम्ही. सगळ्या तयारीने आलोय आम्ही. बघू आता, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, 9-10. बऱ्याच वेळानंतर रीडिंग आली आहे. खूप वेळ गेला सर्च करायला. काय असेल काय माहिती नाही. दोन शूट कुठे हे बघ. थांब. थांब, असं बघूया. हे बघ, हा बघ, कॉइन आहे, कॉइन आहे. हा बघ. हा, कॉइन आहे. 2 रुपयाचा आहे. गंजला आहे पूर्ण. 2 रुपयाचा पूर्ण गंजलेला जुना कॉइन आहे, जो पाण्यामुळे पूर्ण सडून गेलाय. मित्रांनो, कुणकेश्वर म्हटलं की कॉइन तरी येतातच. येस. आणि इथे पण सापडतायत. म्हणजे ह्याचा अर्थ ना, पूर्ण कुणकेश्वर, समुद्र हा बीच जरी तिकडे असलं मंदिर, तरी पण समुद्र पूर्ण असा गोल असल्यामुळे ना, तिकडून पूर्ण असं इकडे काही पण येऊ शकतं समुद्राच्या पाण्याने. त्यामुळे आम्ही इथे टेस्ट करतोय. सूर्य बघा खूप उंच आहे. 4 वाजले संध्याकाळचे. गरम खूप होत आहे, पण शूटिंग करणं महत्त्वाचं आहे. इकडे वेडिंग शूट पण करतायत उन्हात आणायचे लोक, तर आपण हे शूट करू शकतो. इथे मित्रांनो कंटिन्युअस रिडिंग येत आहेत आणि जास्त करून बॉटल कॅप्स वगैरेच भेटतात. तर मित्रांनो, आम्ही आता तिकडे संपूर्ण कचरा सापडत होता, त्यामुळे आम्ही आता मंदिराच्या जवळ जातोय. थोडं जास्त ती पब्लिक तिकडेच असते. तर इथे बघूया काय मिळतंय का. याची कंटिन्यू इथे चालता चालता मशीन चालू आहे. सापडलं तर बघू. ट्रेजर असं सापडलं नाही. आहे रिडिंग. वाव, कुठे आहे? हे बघ. अरे, ही बॅगच लावून आहे, मरू दे. असू द्यायचं. पाठी पडशील हा. बॅग कुठेतरी ठेवायला पाहिजे होती इथे साईडला. बघ जरा. होय, इथून मित्रांनो आम्ही आता काळे दिसत असू. बस झालं. 93 समथिंग आहे. इथून ऊन कारण मागून येत आहे, त्यामुळे इकडे लावला पाहिजे होता कॅमेरा. इकडे लावूया. येणार नाही, उंच समजणार नाही. ये ना, बघूया. आता तुम्हाला चांगलं दिसत असेल. ए बघ, दाखव. ए सूर्य भारी ना. तांब्याचा आहे. हड, हे बघ, दिसतंय ना असा कलर. हा बघ, आई तांब्याचा शपथ. सूर्य. मित्रांनो, जरा पुढे आलो. हे बघा, जरा पुढे आलो आणि ट्रेजर मिळायला सुरुवात. कुणकेश्वर बीच कसला भारी भेटला ना. 1 नंबर. असं मी कुठेतरी बघितलेलं, कोणाच्या तरी ना असं घरावर
दरवाजाच्या समोर असं लटकवलेलं असतं आय थिंक हा. है ना. मस्त आहे पण. सूर्यनारायण सूर्यदेव की जय. आहे नमः. शनिदेव आहे तो, नाही सूर्यदेव. सूर्यदेव. ठेवून दे. ठेवतो हातातच ठेवतो. मजा आली मित्रांनो, खूप मजा आली. एकदम मंदिराच्या तसं जवळच आहे. आता आम्ही हा सगळा पोर्शन बघणार आहे आणि समुद्र बघा किती चमकतोय उन्हाने. ठीक आहे, चल पुढे. इथे रीडिंग येते अजून. काय आहे? कॉइन आहे. 5चा कॉइन होय रे होय. गंजलाय पूर्ण, हिरवा पडलाय. आई शपथ, तिकडेच कॉइन होता. आता मंदिराच्या आम्ही हळूहळू जवळ जातोय, बघूया. रीडिंग हे बघ आहे. 2-3 रीडिंग आहेत एक साथ. 2-3 आहे. हे बघ इथे पण आहे आणि इथे पण आहे. इथे बघा. थांब थांब. हे बघ ह्याच्यात वाचतंय. ए मेटलचा पीस आहे. हे काहीतरी आहे. आईला. काय ते? ज्वेलरीचाच कसला तरी पीस आहे किंवा कसला तरी डेकोरेटिव्ह आयटमचा पीस आहे कसला तरी. गोल्डन नाहीये. गोल्डन नाहीये, म्हणजे गोल्ड कलर आहे. हा, पीस आहे कसलं Piece तरी. आहे. हे बघा, वाव भारी आहे पण. एक अजून येते रीडिंग येते. डिझाईनचं एक आहे. हे बघा, मस्त वाटतं एकदम. पण ते हा मागून बघ. असं हे आहे. हा बघ कॉइन आहे एक. आईला कॉइन पण होता. 1 रुपयाचा कॉइन एका बाजूने चढलाय. कॉइन पण सापडलाय. 1 रुपयाचा आहे. अजून पण रीडिंग येत आहे तिकडे. काय ना काय आहे अजून. बघतो आम्ही, चेक करतो. अजून पण आहे. कुठे? हे धर, हे धर, हे ठेव. ते काय आहे? हे बघ वरती वरती आलं. हे बघ कुठे? हे बघ. नाही थांब, वाळूच बाजूला पडेल. ते चाळायचं आपण घ्यायला पाहिजे प्रॉपर. पण ती ओल्या वाळू मध्ये शक्यतो नाही. खण नाही इथे. हे बघ इथे. हे बघ इथे ह्या बाजूला. तांब्याचाच पीस आहे तो. मागे भेटला होता बा आपल्याला. येस, आई शपथ, साफ करायला लागेल. भारी आहे पण. काय ते? तांब्याचाच पीस आहे. अरे, पडलं. तांब्याचा पीस मिळालाय मित्रांनो. कुणकेश्वरला काय माहिती, पण तांबा खूप मिळतं. हे बघा, वरच्या वरच असणार. बघ, वाळूच बघ. हा बघ, हा बघ, हा हा बघ. बघ. आई शपथ, अनादर कॉइन 5 रुपयाचा. 5चेच कॉइन. 5 रुपयाचाच आहे पण हा हिरवा झालाय. हा बुजव. कॉइन हंटिंग. दर. तर मित्रांनो, बंदच केलं होतं कॅमेरा, तसं परत चालू झाला. रीडिंग आलं. कंटिन्यू रीडिंग येत आहेत. 63 64. कॅमेऱ्याचा उलटा नको राहू. नाही दिसतोयच ना. अरे पण तू नाही दिसणार ना. बघ, आलं. थांब. ही बापरे. कसले आहे? सोन्याचं असू शकतं. हे मित्रांनो, मंगळसूत्राचे जे डवले असतात ना. पाण्यात धुवून आणू. जा. पाण्यात धुवून येतो मित्रांनो, पटकन. मित्रांनो, एक्साइटमेंट मध्ये तो धुवायला गेलाय पाण्यामध्ये. ओ माय गॉड. ओ माय गॉड. हे बघा, दाखव. मंगळसूत्राचे हे आहेत ना, खरे आहेत की खोटे काय कसं कळणार? काय माहिती आता. हे चेक केल्यावरच कळेल मित्रांनो. आई शपथ, काय कारण दिसतंय 2 आहेत तो? म्हणजे ते तसेच असतात ना. हो, ज्वेलरीचाच पीस आहे पण. तेव्हा कडक आहे, कडक. त्यांचा कलर थोडासा रेडिश आहे, पिंकिश. पण काय रिअल आहेत की नाही कळत नाही, पण बघावं लागेल. पण क्वालिटी चांगली आहे. हा, ज्वेलरीचा पीस आहे. आई शपथ.
हे बघ आहे अरे 4 तास झाले तरी आपल्याला भेटतच राहणार. हे बघ कुठे असं माझ्यावर उजेड पाडव. हा थांब. हे बघ जबरदस्तच काय काय मिळतंय रे. मजा आली मित्रांनो. आज बॅक टू बॅक रिडिंग आहेत. कारण काय माहितीये इथे कचरा नाहीये. कचरा जो काय होता ना तो सगळा वरती गेलाय वाहून वरच्या वर प्लास्टिकचा वगैरे. म्हणजे बेस्ट कंडिशन आहे ट्रेजर हंटिंग साठी. हे बघ याच्यात वर आलं असं झालं की मजा नाही. हे आहे बघू. नाही. हा इथे हा इकडे टाकतो पुढे. हा बघ हा आलं हे वाढूत आहे. तो बघ कॉइन coin. अनदर वन. 5 रुपयाचाच आहे. 5 रुपयाचा कॉइन. हे थांबे. कसला आहे 5 रुपयाचाच आहे पण बघ नीट बघ. आईच्या गावात ये पण हा इथे कसा. मित्रांनो इमॅजिनच नाही करू शकत. थांब फोकस कॅमेरा फोकस. कॅमेरा काय फोकस. कॅमेरा फोकस. अरे या पॉसिबल कसा आपण. आबा श्रीलंकेचा कॉइन. इंटरनॅशनल करन्सी. आई शपथ बघू दे गेले पहिल्यांदा ते हातात घेतो. कधी बघलात ना आयुष्यात. अरे मागे बघ कसली डिझाईन आहे. त्याचं हे गेलंय कोटिंग जरासं पण इथं लिहिलंय 5 रुपीज असं लिहिलेलं आहे आणि श्रीलंका 2009चा कॉइन आहे. अरे पण श्रीलंकेचा इकडे कुठे आला. श्रीलंकाचा आई ग. अरे लंकात लागली. चल बस झालं. कुणकेश्वर कधीच आम्हाला नाराज नाही करत. हरि ओम नमः शिवाय. शंकर भगवान की जय. बाबा रे बाबा देवा पावलास रे. हा बघा कुणकेश्वर समुद्र आणि समुद्राच्याच इथे आम्हाला हा कॉइन सापडला. वाव कमाल Nice. कमाल एकच बेस्ट नंबर. सगळ्यात बेस्ट. जरी व्हॅल्युएबल नसलं ना तरी हे बघ हे बघ आहे. अजून एक रीडिंग. आई शपथ कुठे आहे. हे बघ इथे आई exactly. शपथ आता एनर्जी कसली आली. अजून काहीतरी मित्रांनो वरच्या वरच. काय हे. दाखव. अरे गंजल आहे पूर्ण. गंजला आहे. कॉइन असू शकतो पण एवढा मोठा कॉइन नाही बघितला पण त्याच्यावर कलर आहे. आय थिंक काहीतरी असा मेटलचाच पीस आहे. मित्रांनो कॉइन आहे कसला तरी खूप जुना आहे. हा बघा हे जुना नाहीये. अरे कलर आहे त्याच्यावर व्हाईट कलर आहे. साफ केल्याशिवाय नाही हा कळणार. साफ केल्यावर दाखव. साफ करून ना फोटो वगैरे दाखवू तुम्हाला लगेच. आई शपथ काय मिळतंय ते मिळतंय. आणि आज बेस्ट काय आहे माहितीये अजिबात वाळूत कचरा नाहीये. हा त्याच्यामुळे ना मजा येते. पटपट मिळते अजिबात हे बघ. जास्त आहे. हे बघ कचरा याच्या असं कंडिशन असते ना तेव्हा ही बेस्ट कंडिशन आहे आमच्यासाठी. हा हे बघ हे बघ हे बघ इथे आलं. ए अरे आज दिवस कसला आहे आपला. ब्रेसलेट है. ओह माय गॉड ये तो चेक करना बनता है. आई शपथ लॉकेट ब्रेसलेट आहे. ओ माय गॉड. आई शपथ आज शंकर भगवान पूर्ण आमच्यावर हेच आहेत प्रसन्न आहेत. आई हे तर शपथ. चेक केल्याशिवाय कळणारच नाही. अरे गोल्डनच आहे. गोल्डनच आहे तेच सांगतो. 90% तर गोल्डच वाटतंय बघ. चमक पण बघ अजिबात हे झालेलं नाही. अरे थांब. हे बघ आई शपथ माझ्या याच्यात काळ्या याच्यात दिसणार आहे बघ. आई शपथ साखळी आहे जवळजवळ 5 ग्रॅमची असेल. ब्रेसलेटच आहे. ब्रेसलेट आहे पण हे चेक केल्याशिवाय नाही कळणार. नाहीच कळू शकत. म्हणजे फायनल नाही वाटतंय तर गोल्ड. बाबा रे हलकं पण बाबा तसंच आहे.
आई शपथ. कामच 25. ओ माय गॉड, अरे आजचा दिवस अनएक्सपेक्टेड आहे. हे सगळं भेटतंय अनएक्सपेक्टेड. कारण या एरियात आम्ही कधीच आलो नसतो, कारण आम्हाला असंच वाटत होतं की पर्यटक फक्त तिकडेच येतात, त्यामुळे हा. तिकडेच काहीतरी भेटेल. पण आज तिकडे खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं थोडं पुढे जाऊन बघूया. तर एवढे रीडिंग आम्हाला कुठच्या समुद्र किनाऱ्यावर नाही भेटलेलं आहे लगातार. हे बघ. ओ यार, बॉटल कॅप, गोल्डन बॉटल कॅप. आता गोल्डन. खुश आहे आता बॉटल कॅपला सुद्धा. आता हा पुढचा पॅचला इकडे गेलाय. आई शपथ. हा गेल्या गेल्याच रीडिंग काढून आणतो. कॅमेरा असं बंद करायची खोटी कुठे. थांब थांब. हे बघ इथे. ए चमकला, चमकले डोळे, चमकले. एवढं सोनं थोडीच असेल पण गाड. हेवी आहे. हा पितळेचा पीस आहे कसला तरी. घड्याळ कशाला ठेवल्या हातात. ते राहिलं चुकून. पितळेचा वाव. पीस आहे. अरे पण ते डेंजर आहे, जड आहे. पितळेचा पीस सापडलाय इथे. एवढं काय तर काय करतोय गोल्ड नसणार जड. Heavy आहे. गोल्ड नाही आहे, पितळच दिसते. हे बघ पितळ आहे, ते कडा बघ ना. हा हा, कसल्या तरी पार्ट तुटला पार्ट आहे असेल. कसल्या तरी. आहे? इथे रीडिंग आहे 3940. बारीक काय ते कसलं चाळण piece? आणलीच पाहिजे आपल्याला. ए एवढा छोटा कॉइन. 1 पैशाचा असणार. आई 1 शपथ. पैसा. येस होय ना. येस. ग्रीन झालं. 1957. आई शपथ. 1 पैसा 1957. पण पूर्ण गेला त्याचा, ग्रीन झाला. ग्रीन झालंय पूर्ण. फोटो मी तुम्हाला टाकेनच. अरे रे बाबा हरवू नको. तर मित्रांनो, आता आपण करूया गोल्ड टेस्ट. जे आपल्याला कुणकेश्वर बीचवर मिळालेलं जे सामान होतं, ज्यात एक ही साखळी मिळाली होती आणि त्यासोबतच एक डवलं होतं, जे आज आपण मंगळसूत्राचं, जे आज आपण टेस्ट करणार आहोत. आणि तिसरी गोष्ट काय आहे, हा ही खरं सोनं आहे, जी हे आमचं रिअल सोनं आहे. तर आपल्याकडे हा एक कसोटीचा दगड आणि त्यासोबतच हा एक गोल्डचं एक लिक्विड जे टेस्ट करण्यासाठी वापरतात. तर आपण आता बघूया, तुम्हाला डेमो दाखवतो. आपलं जे खरं सोनं आहे ते आपण ह्या दगडावर घासूया. हे बघा, त्याच्यावर एक लाईन आली. ओके, तर सोन्याची इथे लाईन आली आहे. आता पहिली लाईन सोन्याची आहे, त्याच्यावरती बरोबर हे जे ब्रेसलेट मिळालं होतं त्याची लाईन मारून घेऊया. ही बघा, दुसरी लाईन ब्रेसलेटची आहे आणि तिसरी ही डवली मिळाली होती. आता हे तिसरी आपण ह्याची लाईन मारून घेऊया. आता हे मिळालेले आपल्याला 2 हे मिळालेले आहेत. पहिली लाईन ही रिअल सोन्याची आहे, दुसरी लाईन ही मिळालेली आहे ब्रेसलेटची आहे आणि तिसरी लाईन ह्या मंगळसूत्राच्या भागाची. आता हे लिक्विड आता ह्या लाईनवर टाकून बघूया. हे लाईन जर मिटल्या तर हे खोटं सोनं आहे आणि लाईन तशाच राहिल्या तर हे खरं सोनं आहे. चला, हे रिअल सोन्याची लाईन आहे. ही बघा, हे लिक्विड टाकून सुद्धा ती लाईन मिटलेली नाही, ह्याचा अर्थ हे रिअल गोल्ड आहे. हे वालं हे आमचंच असल्यामुळे हे रिअलच आहे. आता हे 2 आपण टेस्ट करणार आहोत. बघूया हे खरं आहे का. अरे यार, गेलेली आहे दुसरी लाईन, ह्याचा अर्थ हे फेक आहे, त्यामुळे हे रिअल गोल्ड नाही म्हणू शकत, म्हणजे नाहीच आहे. सरळ सरळ क्लिअर झालं. आता तिसरी बघूया, हे असू शकतं. अरे यार, नाही रे, काय नाही. तर हा रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर हे दाखवायचा आमचा प्रयत्न. ही बघा, सोन्याची लाईन जी आम्ही मारली होती रिअल सोन्याची, ती अजून तशीच राहिली, पण बाकी मात्र निघून गेल्या दोन्ही लाईन. म्हणजे ह्याचा अर्थ हे आणि हे दोन्ही फेक आहेत. तर हे आम्ही तुमच्या व्हिडिओ मार्फत दाखवलं आहे. तर असेच चांगले चांगले एपिसोड पाहण्यासाठी या व्हिडिओ लाईक करा आणि गोल्ड टेस्टसाठी एक लाईक नक्कीच करा. चला तर मग आजचा एवढाच एंड करूया आणि आपण लवकरच अशाच एका भन्नाट जागेवर जाऊन ट्रेजर हंटिंगचा एपिसोड करणारच आहोत. तो नक्की पहा आणि अजूनपर्यंत व्हिडिओ लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हे चॅनल नक्की शेअर करा आणि इंस्टाग्राम फेसबुक हँडलला पण फॉलो नक्की करा. चला तर मग आज पुरता एवढंच मित्रांनो. तोपर्यंत स्टे गोल्ड, पीस आउट.
कुणकेश्वर कुणकेश्वर beach. बीच एक नंबर